प्रदूषण. प्रदूषणाची सरळ व्याख्या करायची तर आपण असे म्हणू शकतो, मानवाच्या हस्तक्षेपामुळे नैसर्गिक परिसंस्थेच्या पर्यावरणाची हानी होणे म्हणजेच प्रदूषण होय. आपण असेही म्हणू शकतो की नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय. ते प्रदूषणाचे हवा प्रदूषण, जल प्रदूषण, वायू प्रदूषण असे विविध प्रकार आपल्याला सांगता येतील. हवा, पाणी, जमीन अशा सर्वच ठिकाणी प्रदूषण होताना आपल्याला दिसते. तसेच मोठ्या उद्योगातून निघणारे दूषित पाणी जलाशयात सोडले जाते. तसेच कारखान्यातून निघणारा धूर, मोटार गाडीतून निघणारा धूर हवा प्रदूषित करतो. त्यामुळे सजीव सृष्टीचे खूप नुकसान होत आहे. हे प्रदूषण आणखी कशामुळे होत असेल सांगा पाहू. वणवे, धुळीची वादळे, ज्वालामुखीचा उद्रेक तसेच मानवाच्या हस्तक्षेपामुळे. खरं आहे, मानवाच्या निरनिराळ्या कामांमुळे, क्रियेमुळे प्रदूषण होत आहे. म्हणजेच आजच्या युगामध्ये विविध गोष्टींचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे अनेक हानिकारक पदार्थ पर्यावरणात सोडले जातात, म्हणून प्रदूषण होते. प्रदूषके. मुलांनो, आता आपण प्रदूषकांविषयी माहिती करून घेऊया. प्रदूषण घडवून आणणाऱ्या घातक घटकाला आपण प्रदूषके असे म्हणतो. तुम्हाला माहित आहे की परिसंस्थेचे कार्य हे नैसर्गिक रीतीने चालते. मात्र या कार्यात अडथळा आणणाऱ्या अजैविक व जैविक घटकांवर घातक परिणाम करणाऱ्या घटकांना प्रदूषके म्हणतात. हीच प्रदूषके वातावरणात जास्त प्रमाणात सोडली तर वनस्पती, प्राणी, मानवी जीवन यांच्यावर खूप घातक परिणाम होतो. परिसंस्था मोडकळीस येते असतात. मात्र नैसर्गिक प्रदूषके ही कालांतराने नष्ट होऊन जातात, तर मानवनिर्मित प्रदूषके नष्ट होत नाहीत. त्यामुळे सजीव सृष्टीला खूप मोठे नुकसान सोसावे लागते. या चित्रात आपली पृथ्वी स्वतःला वाचवण्यासाठी याचना करताना आपल्याला दिसते आहे. नैसर्गिक प्रदूषके म्हणजे लाकूड जाळण्याने होणारा धूर, ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यास त्यातून बाहेर पडणारे घातक वायू जसे सल्फर डायऑक्साईड, वादळ व जोराच्या वाऱ्यामुळे उडणारी धूळ ही सर्व नैसर्गिक प्रदूषकांची उदाहरणे आहेत. प्रदूषके अनेक प्रकारची आहेत. त्यांच्या स्रोतांवरून, कोणत्या परिसंस्थेचे प्रदूषण होते यावरून व त्यांच्या गुणधर्मावरून प्रदूषकांचे वेगवेगळे प्रकार पडतात. यातील काही प्रदूषके ही विघटनशील असतील तर काही प्रदूषके ही अविघटनशील असतात. हवेमध्ये वायुरूपातील प्रदूषके वायूच्या स्वरूपात असतात. मात्र ही प्रदूषके अविघटनशील असली तरी त्यांच्यावर रासायनिक प्रक्रिया होत असते. तसेच मृदा म्हणजेच माती व जमिनीवर टाकण्यात येणारी प्रदूषके ही विघटनशील व अविघटनशीलही असतात. जसे प्लास्टिकसारखे प्रदूषक हे कधीही नष्ट होत नाही, तसेच पाण्यात सोडण्यात येणारी प्रदूषके ही दोन्ही प्रकारची असतात. तर जड धातू, काही रसायने ही अविघटनशील असतात.